नमस्कार, मी शीतल. ट्रू स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, म्हणतात ना, आई हे दैवत असतं, पण जर एखाद्या मुलावर त्याच्याच आईला मारल्याचा खोटा आळ आला तर? त्यातही तो मुलगा जर मुका असेल, स्वतःची बाजू मांडू शकत नसेल, तर त्याच्या मनावर काय बेतत असेल? आजची गोष्ट अशाच एका विठ्ठल नावाच्या मुलाची आहे, ज्याला त्याच्याच सख्ख्या भावांनी आईचा खुनी ठरवलं आणि घराबाहेर कचऱ्यात फेकून दिलं. सलग 2 दिवस तो उपाशीपोटी रस्त्यावर भटकत होता. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. त्या कचऱ्याच्या ढिगात विठ्ठलला असं काहीतरी सापडलं, ज्याने एका रात्रीत त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. काय होतं त्या जुन्या बॅगेतलं रहस्य, आणि ज्या मुलाचा आवाज देवाने हिरावून घेतला होता, त्याला तो परत कसा मिळाला? आजची ही गोष्ट तुमचं काळीज पिळवटून टाकेल, पण शेवटी एक खूप सुंदर संदेशही देऊन जाईल. ही हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. रात्रीची वेळ होती, पण विठ्ठलच्या डोळ्यात झोप नव्हती. तो मुका होता जन्मापासूनच. जिभेने तो एक शब्दही बोलू शकत नव्हता, पण त्याचे डोळे मात्र आरशासारखे स्वच्छ होते आणि मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आईच्या निधनानंतर विठ्ठलचं आयुष्य पूर्णपणे विस्कटलं होतं. ज्या भावांनी त्याला मायेने सांभाळायला हवं होतं, त्यांनीच त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेतला आणि त्याला रस्त्यावर भीक मागायला लावलं. जेव्हा विठ्ठलने या अन्यायाला विरोध केला आणि भीक मागायला नकार दिला, तेव्हा त्याच्या नराधम भावांनी त्याला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं. इतकंच नाही, तर गावात अशी भयंकर अफवा पसरवली की विठ्ठलनेच आपल्या आईला विष देऊन मारलंय. आज 2 दिवस झाले होते विठ्ठल उपाशीपोटी रस्त्यावर भटकत होता. गावातील लोक त्याच्याकडे द्वेषाने बघत होते आणि खेळणारी लहान मुलं सुद्धा त्याला दगड मारत होती. कोणालाही त्या मुक्या जीवाचं दुःख आणि तडफड दिसत नव्हती. रस्त्याच्या कडेला जिथे गावचा कचरा टाकला जातो, तिथे विठ्ठलने आसरा घेतला होता. सगळीकडे घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली होती. तिथे श्वास घेणंही कठीण जात होतं. तिथेच कोणीतरी लाकडाचे काही जुने तुकडे आणि पत्रा टाकलेला होता. विठ्ठलने ते तुकडे कसे बसे नीट केले आणि त्याच खडबडीत जागेवर तो आडवा झाला. भूक त्याच्या पोटाला आतून कुरतडत होती आणि पोटात उठणाऱ्या कळांमुळे तो वारंवार कुस बदलत होता. घाणीचा उग्र वास प्रत्येक श्वासासोबत त्याच्या नाकात जात होता, पण त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. तो मनातल्या मनात देवाला आळवत होता, देवा, माझी मदत कर. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जणू भगवंताकडे न्यायाची भीक मागत होते. अचानक कोणीतरी चालण्याचा आवाज आला आणि विठ्ठलच्या अंगावर कोणीतरी कचऱ्याची बादली रिकामी केली. विठ्ठल दचकून उठून बसला. सुरुवातीला तो घाबरून मागे सरकला, पण तेवढ्यात त्याची नजर त्या नव्या कचऱ्याच्या ढिगारावर पडली. त्याची नजर एका गोष्टीवर खेळली आणि त्याचे डोळे विस्फारले. त्या घाणीच्या साम्राज्यात एक अतिशय सुंदर आणि महागडी बॅग पडली होती. त्या कचऱ्यातही ती बॅग अगदी निराळी चकाकत होती. विठ्ठल सावकाश त्या बॅगेजवळ सरकला. भूक आणि अशक्तपणामुळे त्याचे हात थरथरत होते, पण कुतूहलापोटी त्याने ती बॅग उघडली. बॅगेच्या आत जे काही होतं ते बघून विठ्ठलच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याच्या चेहऱ्यावर एक निराळी चमक आली. त्याला माहीत नव्हतं की ही एक गोष्ट त्याच्या संपूर्ण आयुष्यावर काय परिणाम करणार आहे. विठ्ठल आता 11 वर्षांचा होता. त्याच्या आईचं नाव होतं शांताबाई. विठ्ठल जन्मापासूनच मूक बधीर असला तरी त्याला समोरच्याचं बोलणं आणि भावना सगळं काही समजायचं. त्याचे वडील विनायक आणि आई शांताबाई यांनी त्याच्यावर उपचार करण्यासाठी खूप धडपड केली होती. एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे त्यांनी पायपीट केली, पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की उपचार शक्य आहेत, पण ते इतके महाग आहेत की या गरिबांना ते कधीच झेपणार नव्हते. शांताबाई आणि विनायक यांनी आपल्या हाताशी असलेली छोटीशी जमीन आणि घराची किंमत मोजून पाहिली होती, पण ती रक्कमसुद्धा त्या उपचारांच्या तुलनेत खूपच कमी पडत होती. आज तीच माऊली या जगात नव्हती आणि विठ्ठल मात्र त्याच आजारासह रस्त्यावरच्या कचऱ्यात फेकला गेला होता. शांताबाई आणि विनायक यांच्या डोळ्यात एक आशेचा किरण होता. कदाचित काहीतरी मार्ग निघेल असं त्यांना वाटत होतं, पण डॉक्टरांच्या शब्दांनी त्याच्या आशेचा पूर्णपणे चक्काचूर केला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तुमची ही जमापुंजी
उपचारासाठी खूप कमी आहे. एवढ्या पैशात काहीच होणार नाही. हे ऐकून त्या मायबापाचं काळी सुन्न झालं. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आपण काहीच करू शकत नाही या विचाराने ते आतून तुटले. विठ्ठल फक्त 3 वर्षाचा असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने विनायक यांनी जगाचा निरोप घेतला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुदैवाने विठ्ठलचे 2 मोठे भाऊ यावेळी एवढे मोठे झाले होते की ते घराची जबाबदारी पेलू शकत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी घर सावरण्याचा प्रयत्न केला. ते मेहनत करायचे आणि घराचा खर्च चालवायचे, पण शांताबाईंच्या आयुष्यातील ती पोकळी कधीच भरून निघण्यासारखी नव्हती. शांताबाई दिवसरात्र आपल्या पतीच्या आठवणीत व्याकुळ असायच्या, पण लेकरांसाठी त्यांनी स्वतःला मजबूत केलं होतं. आपल्या डोळ्यातले अश्रू लपवून त्यांनी मुलांना सांभाळलं, पण त्यांच्या मनातली जखम कधीच भरली नाही. काळ पुढे सरकत होता, मुलं मोठी होत होती, पण शांताबाईंच्या मनात एक भीती कायम जिवंत होती. त्यांना सर्वात जास्त काळजी विठ्ठलची असायची. त्यांना माहीत होतं की त्यांचं हे बाळ बाकीच्या मुलांपेक्षा वेगळं आहे. तो स्वतःच्या मनातील वेदना शब्दात सांगू शकत नव्हता. त्या अनेकदा रात्री उठून त्याच्याकडे बघायच्या आणि मुक्याने रडायच्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न असायचा की माझ्या गेल्यानंतर या लेकराचं काय होईल. त्या देवाकडे नेहमी प्रार्थना करायच्या की माझ्या पश्चात याला कोणीतरी सांभाळणारं मिळू दे. पण त्यांची ही भीती अखेर खरी ठरली. पतीच्या निधनानंतर 8 वर्षांनी शांताबाईंनी सुद्धा जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने विठ्ठलच्या डोक्यावरचं शेवटचं छत्रही हरपलं. तोपर्यंत त्याचे मोठे भाऊ तरुण झाले होते आणि आपापल्या कामात गुंतले होते. आई गेल्यानंतर विठ्ठल पूर्णपणे पोरका झाला. त्याच्या भावंडांनी हळूहळू त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते थोडे मायेने वागायचे, पण आता ही मायाही संपली होती. त्यांनी विठ्ठलला जेवण देणंही बंद केलं. जेव्हा भुकेने व्याकुळ होऊन विठ्ठल जेवण मागायचा तेव्हा ते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. तो रडायचा, विव्हाळायचा, पण त्याची मुखी ओरड ऐकणारं तिथं कोणीच नव्हतं. अखेर त्याच्या भावनांनी क्रूरतेची सीमा ओलांडली आणि विठ्ठलला भीक मागण्याच्या कामाला लावलं. त्यांना वाटायचं की त्याने दिवसभर बाहेर राहावं आणि लोकांसमोर हात पसरावेत, पण विठ्ठलने स्पष्ट नकार दिला. त्याच्या डोळ्यात गरिबी असली तरी स्वाभिमान होता. तो उपाशी राहणं मान्य करू शकत होता, पण कोणासमोर हात पसरणं त्याच्या रक्तात नव्हतं. त्याच्या या नकारामुळे भावांच्या अंगातील सैतान जागा झाला. त्यांनी विठ्ठलला अमानुष मारहाण केली. त्याचं ते कोवळं आणि अशक्त शरीर हा अत्याचार सहन करू शकलं नाही आणि अखेर त्याला रस्त्यावरच्या कचऱ्यात फेकून देण्यात आलं. तो मार बसून जमिनीवर कोसळला, पण त्याच्या डोळ्यातील अश्रूमध्ये एक जिद्द होती. इतका मार खाऊनही तो भीक मागायला तयार झाला नाही आणि त्याच्या या स्वाभिमानाची शिक्षा म्हणून त्याला घरातून हाकलून देण्यात आलं. विठ्ठल आता रस्त्यावर आला होता. आता त्याच्या डोक्यावर छत नव्हतं की पोटात अन्नाचा घास. तो दिवसभर गल्ली गल्लीत भटकत राहायचा. लोक त्याच्याकडे बघायचे, पण न बघितल्यासारखं करून पुढे निघून जायचे. काही लोक सहानुभूतीने बघायचे, पण मदतीसाठी कोणीही हात पुढे केला नाही. तो दिवसभर उपाशी राहायचा आणि रात्र होईल तिथे पथारी पसरायचा. शेवटी तो त्या नातेवाईकांकडे गेला, जे कधी काळी त्याच्या आईसमोर म्हणायचे की हा मुलगा किती निरागस आहे, देवाने याच्यावर अन्याय केलाय. सर्वात आधी तो त्याच्या मावशीच्या घरी गेला. त्याने थरथरत्या हाताने दरवाजा ठोठावला. मावशीने दरवाजा उघडला आणि विठ्ठलला बघून ती दचकलीच. विठ्ठलची अवस्था खूपच खराब झाली होती. कपडे मळलेले होते आणि चेहऱ्यावर थकवा आणि भूक स्पष्ट दिसत होती. त्याने हाताच्या इशाऱ्याने आपली भूक सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नजरेत एकच विनवणी होती की मला फक्त आजच्या रात्रीपुरतं आत येऊ द्या. पण मावशीचा चेहरा एकदम कठोर झाला. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि दबल्या आवाजात म्हणाली, इथून चालता हो, आम्हाला सगळं माहीत आहे तू काय केलंस ते. ज्या मुलाने स्वतःच्या आईचा घात केला त्याचं तोंड बघण्याचीही माझी इच्छा नाही. तुला वाटलं तरी कसं की मी तुला घरात घेईन. विठ्ठलचे डोळे विस्पारले. त्याला काही समजेना की मावशी असं का बोलते. त्याने पुन्हा इशाऱ्याने विचारण्याचा प्रयत्न केला, पण मावशीने तोंडावर दरवाजा धाडकन बंद केला. विठ्ठलचं मन पूर्णपणे तुटलं होतं, पण पोटच्या भुकेमुळे त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो तिथून निघाला आणि थेट आपल्या मामाच्या घरी गेला. तिथेही त्याला तीच आशा होती की मामा तरी त्याला जवळ घेतील,
पण तिथेही दरवाजा उघडताच त्याला तिरस्काराचा सामना करावा लागला. मामाने त्याला बघताच ओरडायला सुरुवात केली. तुझी इथे येण्याची हिंमतच कशी झाली? तुझ्यासारख्या मुलासाठी आमच्या घरात कोणतीही जागा नाही. पुन्हा कधी या घराकडे फिरकलास तर तुझा मुकेपणा विसरून मी तुला चांगलाच धडा शिकवीन, असं म्हणत मामाने त्याला जोरात धक्का देऊन घराबाहेर काढलं. विठ्ठल अडखळत जमिनीवर पडला, पण पुन्हा उठून चालू लागला. त्याचे पाय आता जड झाले होते आणि मन पार खचून गेलं होतं. त्यानंतर एक एक करून तो काका, चुलते आणि लांबच्या नातेवाईकांकडेही गेला. पण अख्ख्या गावात आणि नात्यात एकही माणूस असा नव्हता जो या मुक्या पोराला एक वेळचं जेवण द्यायला तयार होता. प्रत्येक ठिकाणी त्याच्या नशिबी फक्त अपमान आणि तिरस्कारच आला. हळूहळू संपूर्ण गल्लीचं वागणं बदलू लागलं होतं. जिथे आधी लोक विठ्ठलकडे सहानुभूतीने बघायचे, तिथेच आता त्याला पाहताच लोक तोंड फिरवू लागले. लहान मुलांना त्याच्याजवळ जाण्यापासून रोखलं जायचं. बायका त्याला पाहताच कुजबुज करू लागायच्या आणि पुरुष त्याच्याकडे रागाने बघायचे. विठ्ठलला काहीच समजत नव्हतं की अचानक हे सगळं का बदललंय. एक दिवस तो गल्लीच्या कोपऱ्यात बसला असताना 2 स्त्रियांचं बोलणं त्याच्या कानावर पडलं. एक म्हणाली, देव वाचवो अशा मुलांपासून, ज्याने स्वतःच्या आईलाच विष देऊन मारलं, तो कोणाचा काय होणार. दुसरीने सुस्कारा सोडत म्हटलं, हो ना, म्हणूनच तर त्याच्या भावंडाने त्याला घराबाहेर काढलं. अशा करंट्या मुलाला कोण जवळ करणार. हे शब्द ऐकताच विठ्ठलचं काळीज धपापलं. त्याचे डोळे विस्पारले. तो मुका होता पण बहिरा नव्हता. प्रत्येक शब्द त्याच्या काळजात तीरासारखा घुसला. त्याला त्या दिवशी सत्य समजलं की लोक त्याच्याशी असं का वागत आहेत. तो कितीतरी वेळ तिथेच सुन्न होऊन बसून राहिला. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण स्वतःची सफाई देण्यासाठी त्याच्याकडे शब्द नव्हते. तो कोणालाच सांगू शकत नव्हता की तो निर्दोष आहे. ज्या आईने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तिला तो कसा काय मारू शकेल. त्या दिवशी त्याने ठरवलं की ज्या ठिकाणी प्रत्येकाच्या नजरेत त्याच्यासाठी फक्त तिरस्कार आहे, तिथे तो राहणार नाही. तो उठला आणि त्या गल्लीपासून खूप दूर निघून गेला. त्यानंतर विठ्ठलचं आयुष्य रस्त्यावर सुरू झालं. तो कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकला, पण त्याला काम द्यायला कोणीच तयार नव्हतं. त्याची अवस्था पाहून लोक त्याला भिकारी समजायचे. जोपर्यंत तो हात पसरत नसे तोपर्यंत लोक त्याला दुःखारायचे, पण त्याचा स्वाभिमान त्याला भीक मागण्यापासून रोखत होता. तो उपाशी राहील पण हात पसरणार नव्हता. 2 दिवस अन्नाचा कणही पोटात नव्हता. अशक्तपणामुळे शरीर साथ देत नव्हतं. शेवटी थकून भागून तो त्याच उकिरड्यापाशी येऊन आडवा झाला. तीच घाणीची जागा आता त्याचा आरसा बनली होती. तिथेच कोणीतरी त्याच्या अंगावर कचरा फेकला होता आणि तिथेच त्याची नजर त्या बॅगवर पडली होती. आता ती बॅग त्याच्या समोर होती. त्याने हळूच ती उघडली आणि आतलं दृश्य पाहून तो थक्क झाला. बॅग लहान होती, पण त्यात नोटांची गच्च पुडकी आणि खूप सारे दागिने होते. त्यात इतके पैसे होते की विठ्ठलचं पुढचं वर्ष अगदी आरामात गेलं असतं. त्याचे हात थरथरू लागले. एक क्षण त्याच्या मनात विचार आला की हे सगळं आपणच ठेवावं. भुकेनं त्याचं मन कुमकुवत होत होतं, पण दुसऱ्या क्षणी त्याने तो विचार झटकून दिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. हे त्याचं सामान नव्हतं आणि तो दुसऱ्याची वस्तू कशी काय घेऊ शकला असता. त्याने बॅग नीट तपासली तेव्हा त्याला आत एक कार्ड सापडलं. त्यावर एका माणसाचं नाव आणि पूर्ण पत्ता लिहिला होता. त्याने ते नाव आणि पत्ता नीट बघून मनात साठवून घेतला. तो उठला आणि रस्त्याकडे धावला. त्याने हाताने इशारा करून एका रिक्षावाल्याला थांबवलं. सुरुवातीला रिक्षावाला त्याला पाहून कचरला, पण नंतर थांबला. विठ्ठलने त्याला ते कार्ड दाखवलं आणि इशाऱ्याने तिथे नेण्यास सांगितलं. रिक्षावाल्याने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मान झुकवून त्याला आत बसायला सांगितलं. विठ्ठलने ती बॅग घट्ट पकडली होती. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्या पत्त्यावर पोहोचल्यावर त्याने बॅगेतून स्वतःसाठी 1 रुपयाही न घेता आपल्या खिशातले उरलेले शेवटचे काही पैसे रिक्षावाल्याला दिले. त्याच्याकडे स्वतःच्या खाण्यासाठीही पैसे नव्हते, पण त्याला माहीत होतं की ही बॅग त्याची नाही. रिक्षावाला त्याला एका भव्य घरासमोर सोडून गेला होता. विठ्ठलने मान वर करून त्या घराकडे पाहिलं. ती एक खूप मोठी कोठी होती. उंच भिंती, आलिशान गेट आणि आतून येणारा तो झगमगाट. तो काही क्षण तिथेच उभा राहिला.
त्याच्या हातातली ती बॅग आणि समोरची ती मोठी कोठी जणू दोन वेगळ्या जगाची गोष्ट सांगत होते. विठ्ठलने धीर एकवटला, मोठ्या गेट समोर गेला आणि त्याने हळूच बेल वाजवली. काही वेळातच गेटमधून एक सुरक्षारक्षक बाहेर आला. त्याने विठ्ठलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. विठ्ठलचे मळलेले कपडे आणि त्याची ती दयनीय अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावर राग आला. पण विठ्ठलने तातडीने हाताच्या इशाऱ्याने आणि आपल्याकडचे ते कार्ड दाखवून आपण या घराच्या मालकाला भेटायला आल्याचे सांगितलं. त्याने बॅगकडे बोट दाखवून आपण काहीतरी परत करायला आलो आहोत असं सुचवलं. तो सुरक्षारक्षक अजून काही बोलणार तेवढ्यात आतून कोणीतरी वेगानं बाहेर येताना दिसलं. एक अतिशय देखणा गृहस्थ आणि एक सुंदर महिला धावतच गेटकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावर बेचैनी आणि एक वेगळीच आशा होती. त्यांनी CCTVमध्ये विठ्ठलला आणि त्याच्या हातातली ती बॅग आधीच पाहिली होती. विठ्ठलने नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि ती मौल्यवान बॅग त्यांच्याकडे वाढवली. विठ्ठलला वाटलं होतं की आपली संपत्ती परत मिळाल्यावर ते आनंदाने वेडे होतील. पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने विठ्ठल थक्क झाला. त्या महिलेने बॅगकडे एक ओझरता कटाक्ष टाकला आणि ते बॅग बाजूला ठेवून दिली. त्याऐवजी तिने पुढे होऊन विठ्ठलला घट्ट मिठी मारली. विठ्ठल सुन्न झाला. आयुष्यात कधीच त्याला असं निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम मिळालं नव्हतं. त्या गृहस्थांनीही पुढे होऊन विठ्ठलच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. विठ्ठलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्या माऊलीच्या स्पर्शात त्याला आपल्या आईची, शांताबाईंची ममता जाणवली. त्याला काही समजेना की हे सगळं काय होतंय. ते दोघं त्याला आदराने आत घेऊन गेले. एक भव्य डायनिंग हॉलमध्ये त्याला बसवलं. नोकरांनी पाणी आणि खाण्याचे पदार्थ आणले. विठ्ठल खूप संकोचला होता. पण त्या माऊलीने आपल्या हाताने त्याला घास भरवायला सुरुवात केली. काही वेळाने त्या गृहस्थांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, बाळा, आम्हाला मूलबाळ नाही. आम्हाला नेहमीच एक मूल दत्तक घ्यायचं होतं. पण जेव्हा जेव्हा आम्ही प्रयत्न केले तेव्हा प्रत्येकजण आमच्या मुलाच्या बदल्यात फक्त आमची संपत्ती मागायचा. आम्हाला असं लेकरू हवं होतं ज्याला आमच्या पैशाशी नाही तर आमच्याशी नातं जोडायचं असेल. म्हणून आम्ही ही एक वेगळीच परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्या महिलेनं पुढं सांगितलं, आम्ही मुद्दाम अशा महागड्या बॅगमध्ये पैसे आणि दागिने भरून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या होत्या. ही आत्तापर्यंतची 5वी बॅग होती. पण आजवर कोणीही ती परत करायला आलं नाही. ज्याला ती सापडली त्याने ती नशिबाचा खेळ समजून स्वतःकडेच ठेवून घेतली. आम्ही बॅगेत आमचं नाव, पत्ता आणि फोन नंबर सुद्धा टाकला होता. पण फक्त तूच आहेस जो हा प्रामाणिकपणा दाखवून इथे आलास. विठ्ठल त्यांच्याकडे विस्फारलेल्या नजरेनं बघत होता. तो गृहस्थ विठ्ठलच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, त्यामुळे आता आम्हाला तूच आमचा मुलगा म्हणून हवा आहेस. आम्हाला तुझे आई वडील मानशील का? आम्हाला तुझ्या पालकांना भेटायला आवडेल. आम्ही त्यांनाही सोबत घेऊन येऊ. आमच्याकडे खूप संपत्ती आहे. आपण सगळे सुखात राहू. हे ऐकताच विठ्ठलच्या धैर्याचा बाण फुटला आणि तो ढसढसा रडू लागला. त्याने थरथरत्या हाताने इशाऱ्याने सांगितलं की माझे आई वडील आता या जगात नाहीत आणि मी या जगात पूर्णपणे एकटा आहे. जेव्हा त्यांना हेही समजलं की विठ्ठल जन्मापासून मुका आहे तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पुन्हा त्याला छातीशी धरलं आणि म्हणाली, आता तू एकटा नाहीस बाळा. आम्ही तुझे आईवडील आहोत आणि तुझं प्रत्येक दुःख आता आमचं आहे. त्या माणसानेही विठ्ठलचा हात घट्ट धरला. जणू तो त्याला खात्री देत होता की आता कधीच त्याला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. त्या दिवसापासून विठ्ठलचं नशीब आणि आयुष्य कायमचं बदललं होतं. विठ्ठलला मायेने खाऊ घातलं गेलं. अंगावर नवीन कपडे चढले आणि त्याला पोटभर चांगलं अन्न मिळालं. मायेच्या छायेखाली तो आता हळूहळू सावरू लागला होता. त्यानंतर त्याच्या उपचारांना सुरुवात झाली. त्याला शहरातील मोठमोठ्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्याच्या नवीन आईची माया आणि डॉक्टरांचे प्रयत्न अखेर फळाला आले. तो दिवस उजाडला जेव्हा विठ्ठलच्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडला. तो शब्द थोडा तोतडा आणि अडखळता होता, पण विठ्ठलसाठी आणि त्याच्या नवीन आईवडिलांसाठी तो जगातील सर्वात मोठा आनंद होता. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काही काळानंतर विठ्ठल आपल्या जुन्या गल्लीत गेला. आता तो आधीसारखा अशक्त आणि घाबरलेला मुलगा नव्हता. अंगावर टापटीप कपडे आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता.
गल्लीतील लोक त्याला बघून थक्क झाले. सगळे त्याच्या भोवती गोळा झाले. तेव्हा विठ्ठलने सर्वांकडे पाहिलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, मी माझ्या आईला विष देऊन मारलं नव्हतं. मी मुका होतो पण बहिरा नव्हतो. तुम्ही सगळ्यांनीच माझ्या खामोशीचा फायदा घेतला. ज्या मुलाची संपूर्ण दुनिया त्याची आई होती, तो मुलगा आपल्या आईला कसं काय मारू शकेल? हे ऐकताच प्रत्येक जण शर्मेनं खाली मान घालून उभा राहिला. प्रत्येकाच्या डोळ्यात पश्चाताप होता. एका पाठोपाठ एक सगळे त्याची माफी मागू लागले. त्याचे भाऊ बहीणही रडत रडत पुढे आले आणि त्यांनी विठ्ठलचे पाय धरून माफी मागितली. विठ्ठलने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा मवाळ झाला. त्याने मोठ्या मनाने सर्वांना माफ केलं आणि म्हणाला, जर तुम्ही माझ्याशी असं वागला नसतात तर कदाचित मला हे नवीन आई वडील मिळाले नसते. एवढं बोलून त्याने आपले डोळे पुसले आणि तो हसला. आता त्याच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता, तर सुख आणि समाधान होतं. आपल्या नवीन आई वडिलांसोबत तो सन्मानाने जगू लागला. ज्या प्रेमावर त्याचा हक्क होता ते प्रेम त्याला मिळालं होतं. त्याच्या आईच्या निधनानंतरही तिचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. आज विठ्ठल आपल्या भावंडापेक्षाही चांगलं जीवन जगत होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा आवाजही परत आला होता, जे कधी काळी त्याच्यासाठी फक्त एक स्वप्न होतं. कथेचे तात्पर्य, माणसाची परिस्थिती बदलू शकते पण त्याचे संस्कार आणि प्रामाणिकपणा कधीच बदलू नये. ज्याच्या पाठीशी आईचे आशीर्वाद आणि मनात सत्तेची ओढ असते त्याला अख्ख्या जगाने नाकारलं तरी परमेश्वर कधीच उघडं पाडत नाही. लक्षात ठेवा, वाईट कर्माची फळं आज ना उद्या भोगावीच लागतात, पण प्रामाणिकपणाची साथ दिली तर नियती सुद्धा तुमच्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडते. तर मित्रांनो, विठ्ठलच्या या गोष्टीवरून आपण एकच शिकलो की कोणावरही खोटा आरोप करण्याआधी आणि कोणालाही आधारहीन ठरवण्याआधी 10 वेळा विचार करा, कारण वेळ कोणाचीच सारखी नसते. तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी सत्यकथा पाहण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.